नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत मुंबईच्या अगदी जवळच असलेले दोन किल्ले, ते म्हणजेच कलावंतीन दुर्ग आणि प्रबळगड. नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी भेट देते ते कलावंतीन गड, कलावंतीन दुर्ग. तर आता मी आली आहे गावामध्ये. तर गावामध्ये इथून दोन रस्ते जात आहेत. हा जातोय तो प्रबळगडला इथून, आणि इथून हा जातोय तो कलावंतीनला. तर आता आपण कलावंतीन करणार आहोत आणि त्यानंतर प्रबळगड. उंच काताळ, घनदाट जंगल आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे हे दोन्ही ट्रेक विशेष आकर्षण आहेत. मुंबई किंवा पुण्यावरून जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला पनवेल स्टेशनवरून ठाकूरवाडी या गावात पोचावे लागेल. ठाकूरवाडी हे गाव म्हणजे या दोन्ही ट्रेकचा बेस विलेज आहे. इथूनच चढाईला सुरुवात होते. पनवेल ते ठाकूरवाडी हे अंतर साधारणतः 30 ते 35 किलोमीटर आहे. एसटी, खाजगी वाहने किंवा रिक्षाच्या मदतीने तुम्ही इथे सहज पोहोचू शकता. ठाकूरवाडीतून ट्रेकची सुरुवात घनदाट जंगल, मळे आणि अरुंद पायवाट यातून प्रबळमाचीपर्यंत होते. हा मार्ग काही फारसा अवघड नसून आपण साधारणतः 1 ते 1.5 तासात प्रबळमाची येथे पोहोचतो. प्रबळमाची हे एक छोटेसे गाव आहे जिथे तुमची राहण्याची, खाण्याची सोय होते. तर आपण कलावंतींकडून हा रस्ता आहे जाताना, आणि इथे ही गुफा आहे मध्ये, आणि त्याच्या लेफ्ट साइडला एक रूम आहे. आला का? काय आहे? कलावंतीन हा दुर्ग अत्यंत अवघड आणि साहसी ट्रेक म्हणून ओळखला जातो. या दुर्गावर जाण्यासाठी उभ्या कातळात कोरलेल्या अतिशय अरुंद दगडी पायऱ्या म्हणजे या किल्ल्याचं विशेष आकर्षण. बसून राहते. ओ, सही आहे. हिडन गुफा. आणि इथे देवीचं असं कलाकृती पण केलेली आहे, कोरलेलं आहे. इथे पण असेल, पण हे गेलेलं वाटतंय. असं लेफ्ट राईट आणि मग लगेच रूम मध्ये. तू आतमध्ये पर्यंत गेलेला? काळो काय पूर्ण? नाही, टॉर्च नाही दिसते, एवढा अंधार नाहीये. ओ, हिडन गुफा. मग आता इथून काही पकडून चालावं लागेल. हो, एवढंच आहे. सो आता आम्ही एवढं इथून चालत आलेलो आहे, आणि इथून आता पायऱ्यांचा पॉईंट चालू झालेला आहे, जो वरपर्यंत पुढचे 20 मिनिट आपल्याला पायऱ्याने जायचं आहे. हा पॅच आलाय लॅडरचा. लॅडर आणि दोन्ही आहे. हा थोडा डिफिकल्ट पॅच आहे. जो थोडा डिफिकल्ट आहे, आणि याचे चार्जेस आहे 30 रुपये लॅडरचे, किंवा तुम्ही दोरीने सुद्धा जाऊ शकता. आणि इथे एवढी लोक वेटिंग आहेत. या दुर्गाचा इतिहास राणी कलावंतीन यांच्या नावाशी जोडला जातो. हा दुर्ग प्रामुख्याने टेहळणीचा किल्ला म्हणून वापरला जात असावा असा इतिहासकारांचा अंदाज आहे. दुर्गावर तसे फारसे बांधकाम अवशेष काही नाहीयेत, पण या दुर्गावर असलेल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या हेच या गडाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
तर इथून सगळे गड दिसत आहेत. वाव. तर इथून सगळे गड दिसत आहेत. वाव. तर आता आम्ही कलावंतीन पाहिला आणि आता आम्ही चाललो होतो प्रबळगडकडे. तर कलावंतीच्या इथून ज्या पायऱ्या उतरतो तिथूनच एक ट्रॅक आहे जो आपल्याला घेऊन जातो प्रबळगडकडे. तर इथून हा कलावंतीन आम्ही उतरलो आहे पूर्ण खाली आणि आता इथून आम्ही चाललो होते प्रबळगडला. तर इथे हा असा थोडासा एवढा मोठा दगड येऊन पडलेला आहे आणि याच्यातून आपल्याला आता जायचं आहे. तर असा इथून पूर्ण साईडनेच जायचं आहे रानातनं एकदम. पण थंडगार आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर. चला. प्रबळगडाकडे जाणारा मार्ग तुलनेने सोपा असून मध्यम अवघड पातळीचा आहे. प्रबळगडकडे जाण्यासाठी आपल्याला सुमारे 1 ते 1.5 तास लागतो. किल्ल्यावर तटबंदी, पुरूज, पाण्याची टाकी आणि मंदिराचे विशेष अवशेष आजही पाहायला मिळतात. तर आता आम्ही हा कलावंतीने आणि इथून बाजूने ट्रॅकने आलो. इथे आता संपलाय आणि इथे एक हॉल्ट आहे आणि इथून आता रस्ता चालू होते तो प्रबळगडसाठी. प्रबळगडचा इतिहास मराठी काळाशी जोडला जातो. गडावर 4 राजवाडे सुद्धा आहेत. तर इथे आम्ही आलो आहोत वरती आणि इथे आहे पाण्याची टाकी. एकदम कडा आहे ते साईडला. आम्ही आलो आहोत प्लॅटू वरती आणि इथून दिसणारा हा कलावंतींचा व्ह्यू. ह्या पूर्ण पायऱ्या. तर आत्ता इथे आम्ही जंगलातून आलो आहे आणि हा असा जंगलामध्ये आहे तो राजवाडा. ते इथे 2 अवशेष आहेत, हा आणि इथे दुसरा. तिथून आलो आणि इथे 4 राजवाडे आहेत. हा एक, हा दुसरा, हा इथे आहे तो तिसरा आणि त्याच्या पुढे 4था. तर इथून जायचं आहे आणि याच्या पुढे मंदिर सुद्धा आहे आणि काळा बुरुज सुद्धा आहे. हे पूर्ण जंगलामध्ये आहे. हा 3रा राजवाडा. आत्ता पूर्णाचं काही राहिलेलं नाही आहे, सगळं अवशेष इथे पडलेले आहेत. इथून एंट्री होती वाटतं मध्ये. फक्त 4था राहिलाय आणि काही भिंतीचे थोडे अवशेष.
वाव. तर हा आहे चौथा राजवाडा. याचा चौतारा एकदम भक्कम आहे. हे चौतर आहे आणि इथे तर हे दिवा ठेवण्यासाठी वगैरे असेल ना थोडंसं. डिझाईन आहे भारी वाटतंय जायला पूर्ण जंगलातून. चार राजवाडे संपले. आता आम्ही चाललो होते काळा बुरुज आणि मंदिर बघायला. हा रस्ता पूर्ण जंगलातून आहे. मंदिर की बुर्जापर्यंत गेले होते. बुर्जापर्यंत आता जंगलातून वाट काढत आलो आहोत आणि इथे काहीतरी परत बांधकाम दिसतंय. तर हे आहे मंदिर, गणेश मंदिर. गणेश आणि महादेवाचं मंदिर आहे. पण हे पुन्हा तुटलेल्या अवस्थेत आहे. आता आम्ही चाललोय त्या जंगलातून वाट करत. आता 500 मीटरवरती आहे बोरीची सोंड. तर हा रस्ता बघा कसा जातोय. अगदी जंगलातूनच आहे. दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे. काहीच नाही दिसत आहे. वारुळ बघा केवढं मोठं आहे. हो शेट, फक्त पायवाट दिसते. वाव. खूप भयानक घनदाट जंगल आहे. खूप भयानक. प्रबळ गड एक नंबर. तुम्ही जर कलावंतीला येत असाल तर ह्या गडाला नक्की भेट द्या. ऑसम. तुम्हाला 100% प्युअर ऑक्सिजन इथे मिळेल. हो, प्लेसला तोड नाही. हो. तर इथून आता आम्ही आलो आहोत लास्टला बोरीची सोंड, जो हा पॉईंट आहे. आणि इथूनच जो समोर दिसतो तो आहे काळा बुरुज. तर आता आम्ही 600 मीटर तिथून चालत आलो आहे आणि हा पूर्ण पॅच 1400 मीटर आहे. आणि इथे आहे तो काळा बुरुज. आणि इथून पुढे दिसतो समोर तो मोरबे डॅम. ते इथून दिसणारा हा पूर्ण व्ह्यू तेवढा मोठा आहे. प्रबळगड म्हणजे हा पार्ट पण प्रबळगड आहे. हा सुद्धा प्रबळगड आहे. तिथे थोडीशी छोटी तटबंदी दिसते. आणि इथून आम्ही आलो ते होतं 600 मीटर मंदिराच्या इथून. ती आहे बोरीची सोंड, जी हा पार्ट आहे. हा त्याचा एंड आहे. इथे थोडं काळजीपूर्वक उभं राहा. इथून तुम्ही फोटोज व्हिडिओज घेऊ शकता. आणि हा नजारा, ही जी बिल्डिंग आहे ती आम्हाला सगळीकडनं ही बिल्डिंग दिसते. आणि आम्ही आलो होते त्या बाजूने. तिथे म्हणजे आमचा जो स्टे वगैरे आहे तो तिथे आहे, त्या गावात आहे. तर अतिशय घनदाट जंगलात असलेला सुंदर असा प्रबळगड बघून झालेला आहे. आणि आता मी निघालो आहे ते परतीच्या प्रवासाला. तर तुम्ही हे दोन्ही ट्रेक एका दिवसामध्ये प्लॅन करू शकता. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझे असेच खूप सारे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये.